बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारा अपडेट हे सरकारने सांगितलेलं आहे. कारण की बघा, राज्य सरकारकडून नुकताच एक नवीन जी आर हे प्रसिद्ध करण्यात आला. शासन निर्णय जी आर हे सध्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे असून याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती एक मोठा निर्णय सरकारने घेण्यात आलेला आहे. त्यामुळे हा निर्णय नेमका तुम्हाला फायदा देणार आहे का, की तुम्हाला यामध्ये काही बदल पाहायला मिळणार आहे, हे समजून घेणे अनिवार्य असणार आहे. कारण की तुम्ही जर का संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल, दिव्यांग योजनेचे लाभार्थी असाल किंवा विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक असाल किंवा बघा 65 वर्षापेक्षा जास्त तुमचे वय असेल, तर हा सर्वांसाठी आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे. फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, सर्व निराधार बांधवांसाठी, महिलांसाठी आजचा व्हिडिओ खूपच दिलासा देणारा ठरणार आहे. कारण की सरकारने नवीन इथं नुकताच जी-आर जाहीर केला. त्या जी-आरमध्ये असं काय नमूद करण्यात आलं, जेणेकरून आपल्याला फायदा होणार, की यामध्ये काही बदल होणार, की काही घट होणार, हे तुम्हाला बघून घेणं इथं अनिवार्य असणार आहे. कारण की बघा, एक नवीन अपडेट इथं सरकारने सांगितलेलं आहे. आता शासनाचे महत्त्वाचे निर्णय आणि लाभार्थ्यांसाठी उपयोगाची माहिती इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नेमका कोणता निर्णय घेतला आहे, हे सविस्तरपणे जाणून घ्या. आपण जर पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाकडून अतिशय महत्त्वाचा जी-आर जारी करण्यात आला. आता जी-आर समजून घ्या. कारण की बघा, शासनाचं उद्दिष्ट स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे, की राज्यातील दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, आर्थिक मदत आणि सामाजिक आधार मिळावा. त्याचं पुनर्वसन व्हावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की त्यांना जसं की स्वावलंबी आपण जर पाहायला गेलं तर स्वतःवरती ते आत्मनिर्भर हवंय. यासाठी आता सरकारने काही इथं तुमच्यासाठी महत्त्वाचे निर्णय जारी केलेले आहेत. ते जारी केलेले निर्णय कोणते असणार आहे, हे तुम्हाला मी लगेच सांगतो. कारण की बघा, सरकारने आनंद देणाराच निर्णय घेतला आहे. तुम्ही फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, आता आपण जर पाहायला गेलं तर या उद्देशातून शासनाने दिव्यांग नागरिकांना हक्कांसाठी स्वातंत्र्य अशा दिव्यांग कल्याण विभागात इथे हे सुरू केलेलं आहे. आता दिव्यांग व्यक्तींशी संबंधित कामकाज इथं अधिक जसं की आपण पाहायला गेलं तर व्यवस्थित आणि एकाच ठिकाणून इथं तात्काळ इथं आपण जर पाहायला गेलं तर एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. आतापर्यंत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विशेष सहाय्य योजनेमध्ये जे दिव्यांग लाभार्थी डी पोर्टलवर नोंदणीकृत होते, त्या सर्व लाभार्थ्यांना आता दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्यास इथं शासनाने अधिकृत मान्यता दिलेली आहे. मग आता या मान्यतेचा लाभ आपल्याला कसा मिळणार? आणि तुम्ही जर का दिव्यांग बांधव असाल किंवा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल किंवा श्रावणबाळ योजनेचे तुम्ही जर का लाभार्थी असाल, याचा थेट फायदा आपल्याला कसा मिळणार आहे, हे तुम्हाला सविस्तरपणे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. फक्त आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून इतर सर्व योजनांची माहिती इथं सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, हा निर्णय सध्या तर नाही तर खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल मानला जातो. कारण की बघा, अनेक दिवसांपासून ही प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झालेली आहे. मात्र शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर या बदलाची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच जर आपण पुढील पाहायला गेलं तर बघा, पुढील काळामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांची योजना आणि सुविधा इथं मिळवण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ म्हणजे सोपी होण्याची शक्यता इथं दिसून येत आहे. बघा, शासनाचा इथं मुख्य उद्देश आणि अगदी स्पष्ट त्यांनी भाषेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना एकाच व्यवस्थेखाली जाणून त्यांना अधिक इथं सक्षम करावं आणि ते स्वतःवरती आत्मनिर्भर बनावं आणि त्यासाठी सरकार हे तुम्हाला मदत करत आहे. आता बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हे सुरू करण्यात आलेली एक एक तुम्हाला मदत असणार आहे. कारण की जर आपण बघायला गेलं तर संजय गांधी निराधार योजना म्हणजे नोंद असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती डी पोर्टलवरून घेऊन त्यांना स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात येत आहे. म्हणजेच बघा, आतापर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे म्हणजे दिव्यांग लाभार्थी त्यांचा समावेश होतो. पण आता त्यांच्या सोयीसाठी आणि कामकाज अधिक इथं जसं की जलद व्हावं, त्यांना कुठेतरी स्वातंत्र्य आपण बनण्यासाठी सरकारतर्फे मदत व्हावं, हे आता सरकारने एक पुढील पाऊल उचललेलं आहे. हा बदल दिव्यांग नागरिकांसाठी खूप मोठा आणि सकारात्मक पाऊल इथं मानला जात आहे. कारण की बघा, ही योजना मदत आणि सुविधा मिळताना म्हणजे इथं नागरिकांना काहीतरी इथं जसे की सुखाचे दिवस त्यांना मिळावे, यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. यासोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे दिव्यांग सहाय्यक पोर्टल देखील सुरू करण्यात आला आहे. या नवीन पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना तब्बल
14 ते 15 वेगवेगळ्या योजनांचा लाभ एकाच ठिकाणून घेता येणार आहे. आता या योजनेचा नेमका कोणकोणत्या इथं लाभार्थ्यांना फायदा मिळणार, अर्ज कसा करायचा आहे, याबद्दलची सविस्तर अपडेट हे तुम्हाला पुढे सांगतो. काळजी चिंता करू नका. कारण की एक महत्त्वाचा भाग पहिला तर आपण जसं की महा-डी-बी-टीच्या माध्यमातून इथं संबंधित कॉर्पोरेशनकडून इथं डी-बी-टी पोर्टलवरून उपलब्ध असलेल्या राज्य पुरस्कृत योजनामधील जसे की संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, आता इथं भरपूरसे जसे की निराधार बांधवांची इथे योजना समावेश सरकारने केलेला आहे. आता याचा थेट लाभ कोणकोणत्या लाभार्थ्यांना मिळणार हे तुम्हाला मी सांगतो. बघा, सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशा प्रवर्गातील इथं माहितीचा समावेश त्यांनी केलेला आहे. ज्यामुळे पुढील योजना अंमलबजावणी अधिक इथं अचूक पद्धतीने करता येईल. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा हे समजून घ्या. बघा, याचा थेट लाभ कोणकोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे हे पुढील समजून घ्या. कारण की सर्वसाधारणपणे आपण जर पाहायला गेलं, अनुसूचित जातींचा समावेश यामध्ये केलेला आहे. आणि त्यानंतर इथं भरपूरशा जसं की जातींचा इथं प्रवर्गांची त्यांची इथं माहिती सरकारने सांगितलेली आहे. यामध्ये बघा, पुढील योजनेची अंमलबजावणी अधिक सूचित इथं पद्धतीने म्हणजे त्यांचे अचूक पद्धतीने सरकार करणार, अशा प्रकारे यामध्ये आता जसं की सरकारने सांगितलेलं आहे. शासनाच्या माध्यमातून इथं राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजना, तसेच श्रावणबाळ योजना, त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर दिव्यांग लाभार्थ्यांची योजना, म्हणजे सर्व माहितीचे वर्गीकरण करण्यात इथं निर्देश आलेले आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर कोणत्या प्रवर्गातील आहेत हे सर्वसाधारण अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती यांची संपूर्ण माहिती व्यवस्थित स्वरूपात इथं तयार करून ती दिव्यांग कल्याण विभागाकडे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आता या मागला इथं जे काही आता उद्देश असणार आहे तो बघून घ्या. कारण की बघा, पुढील काळात योजनांचा लाभ देताना कोणतीही अडचण येऊ नये आणि सर्व माहिती एकाच विभागाकडे अचूक पद्धतीने त्यांच्याकडे उपलब्ध असावी. त्यामुळे लाभार्थ्यांना मदत वितरण इथे अधिक म्हणजे इथं सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचावी, हा सरकारचा उद्देश सरकारने आता मांडलेला आहे. बघा, केंद्र शासनाच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यासाठी आली. तर हा महत्त्वाचा निर्णय सरकारने तुमच्यासाठी घेतलेला आहे. तुम्ही जर का संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल किंवा निराधार योजनेच्या कुठल्याही योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल, तर हा महत्त्वाचा व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगण्याचं तात्पर्य असणार आहे. म्हणजे पुढील काळामधनं आता तुम्हाला इथून पुढे इथं तकलीफ होणार नाही, त्रास होणार नाही, काही होणार नाही, असं सरकारने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे इथं तब्बल तुम्हाला 14 योजनांचे पैसे ते 15 योजनांचे पैसे एकत्र खात्यामध्ये आता पुढील काळामध्ये तुमच्या खात्यामध्ये येत जाईल, असं सरकारने सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.